गावाला विहीर आहे, पाण्याची टाकी देखील उभी केली आहे, पण तरीही पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये। म्हणून इथले लोक नदीच्या काठावर खड्डे खोदतायत आणि त्यातून पाणी भरतायत। हे असं भोगणं इथलं लोकांच्या नशिबात आलंय। पाहुयात अकोल्याच्या कवठा गावची तहानलेली गोष्ट लोकशाही मराठीच्या या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। घशाला कोरड, तहानलेल्या खड्ड्याचा आधार। विहिरीत सांडपाणी, पाणी प्यायचं कसं? अकोल्यातील कवठा ग्रामस्थ कातावले। सकाळ झाली की सर्वात आधी डोक्यावर हंडा घ्यायचा आणि मैलोन मैल वाट तुडवत चालत जायचं। आणि खणलेल्या खड्ड्यातून पाणी भरायचं। हे असं जगणं आणि भोगणं अकोल्याच्या कवठा ग्रामस्थांच्या वाट्याला आलंय। मन नदीच्या काठावर खड्डे खोदून त्यातून पाणी भरत इथले लोक तहान भागवतायत। नाही म्हणायला नदीपात्रात विहीर खोदून ठेवलीये, पण तिच्या शेजारीच सांडपाणी साठतं आणि पाण्याची टाकीही स्वच्छ केली जात नाही। त्यातच बसवलेला फिल्टरही अनेक दिवसांपासून बंदच आहे। मग पाणी प्यायचं कसं, असा सवाल इथले ग्रामस्थ विचारतायत। बापा लष्करात आहे, आम्हाला 30 वर्ष झाले लग्नाले। आम्हाला ह्याच नदीवर चहा लागतं पाण्याला। नळच नाही त्यांच्या गावात, खूप पाणी गंद होतं। ते उचून अधिकच पाणी भरावं लागून राहिलं। खूप आम्हाला त्रास आहे पाण्याचा। नदीवर बॅरेज बांधण्यात आलं, पण त्याचा अजून काहीच फायदा नाहीये। सकाळी लवकर उठून शेतात मजुरी करायची आणि त्यानंतर रखरखत्या उन्हात पाय भाजत जाऊन खड्ड्यातून पाणी भरायचं। या सगळ्या परिस्थितीमुळे कवठा गावातील लोकांचे असह्य हाल मानले गेले आहेत। आम्ही शेतकरी माणसं शेतातलं काम करायचे, हे पाण्याचं काम करायचं। 4-5 घंटे दररोजचं पाणी देणं हे ते समजाच मार्गाने काय करायचं असतं। बाबा हे पहिल्यापासून वर्ष झाले चालू आहे आमच्या गावात। पाण्याची सोय काही निर्माण करा। इथं 2-2 तास पाण्यात जातात। किती पाठपुरावा केले, काहीच अजून म्हणजे हे नाही होत। गावात आरो लावला, तो आरो चालू नाही 1 वर्षापासून। माझी वय समजा 70ची वय आहे, पण 30-40-50 वर्षापासून हेच आहे। पहिले नदीचं पाणी भरायचं, गारामातीचं सगळं। आणि आता हे झिरेशिवाय पर्यायच नाही, कारण बोरचं पाणी क्षाराचं असल्यामुळे कोणी पेत नाही, त्रास होते त्याचा। सरकारनं या गावासाठी पाण्याच्या योजना आणल्या, पण त्या उदासीनतेच्या डबक्यात बुडून गेल्या आणि लोकांच्या पदरी पडलीये फक्त कोरडी ठाक तहान। त्यामुळे या नदीचं पाणी स्वच्छ कधी होईल आणि पाण्याचा फिल्टर दुरुस्त कधी होईल याची वाट कवठाचे ग्रामस्थ पाहत बसले आहेत। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।